नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज तुमच्या बरोबर नीर डोसेची रेसिपी शेअर करणार। नीर डोसा म्हणजेच अर्थातच घावन। यूट्यूब चाळता चाळता चटमने डोळ्यासमोर एखादी रेसिपी येणे आणि ते बनवून खाण्याचा मोह काही आवरत नाही बघा। तुम्हाला पण असंच होते का? खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा। 6 वाटी तांदूळ मी रात्रभर भिजू दिलेले होते। तुम्ही तुमच्या प्रमाण कमी जास्त करू शकता। आमच्या घरी नीर डोसे बरोबर बटाट्याची भाजी लागते। ह्यासोबत हिरवी चटणी देखील खाल्ली जाते। मी इथे बाजूलाच बटाटे उकळून घेतले आणि फोडणीची तयारी केली आहे। तेल तापल्यावरती त्यामध्ये मी बेसिक फोडणी जिरे मोहरी घातलेली आहे। पुन्हा त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ऍड केलेला आहे। बारीक चिरलेला कांदा चांगलं तेलावर परतून घ्यायचा आहे। आपल्या चॅनलला भेट द्यायला आलातच आहात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। कांदा चांगला तेलावरती परतून झाल्यावरती त्यामध्ये मी पाव चमचा हळद ऍड केलेली आहे आणि मी 15 ते 20 बटाटे उकळून बारीक स्मॅश करून घेतले होते, ते देखील यामध्ये ऍड करून घेतलेले आहे। चमचाभर मीठ घालून त्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर ऍड करून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे। आपली बटाट्याची भाजी तयार आहे। मी इथे अर्ध ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याच्या पाठीमागचा काळा असलेला भाग चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे। सर्वप्रथम मिक्सर मध्ये मी ते पांढरं खोबरं वाटून घेतलेलं आहे। पाणी घालून त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा मग आपले रात्री भिजवलेले तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। ते सर्व एकजीव करायचं आहे। या घावण्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी एकदम पातळ असते। आपलं दूध असते ना, दुधासारखी कन्सिस्टन्सी असते याची। जास्त एकदम थिक पण नाही आणि एकदम पातळ पण नाही। या मी पिठामध्ये मीठ ऍड केलेलं आहे आणि त्याला छान असं हलवून घेतलेलं आहे। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन एकदम कडकडीत तापल्यावरती त्यावरती हे पीठ घालायचं आहे। मला पिठाची कन्सिस्टन्सी जरा थिक वाटत होते म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलं आणि त्यामध्ये तेलावर पाणी ऍड केलेलं आहे। पॅन चांगला तापल्यावरती त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पेल्याच्या साहाय्याने हे मिश्रण थोडं थोडं त्यावरती सोडून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 1 मिनिट त्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि सेम दुसऱ्या बाजूने देखील त्याला पॅन वरती भाजून घ्यायचं आहे। सर्व डोसे सेम पद्धतीने करून घ्यायचे आहे आणि बटाट्याच्या भाजी बरोबर सर्व करायचे आहेत।
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.